मुस्लिमांमध्ये बागवान नावाची एक जात आहे. आता ते जात आहे की नाही, हा त्या व्यक्ती आहे की नाही त्या जातीचं, हे कसं कळणार? त्याची नोंद तपासणार ना तुम्ही. मुसलमानांमध्ये जातीची नोंदच नसते. मग कोणताही मुसलमान म्हणू शकतो मी बागवान जातीचा आहे आणि प्रमाणपत्र काढू शकतो माळी जातीचं. असा नियम आहे महाराष्ट्रामध्ये. चालू आहे आरक्षण गेल्या 15-20 वर्षापासून. म्हणजे कोणी मुसलमान जर म्हणेल की मी बागवान आहे, मला माळी जातीचं प्रमाणपत्र द्या, त्याला द्यावं लागतं आणि ते घेतात. कारण जातीची नोंद नसताना त्यांना प्रमाणपत्र द्या असं सर्क्युलर काढले सरकारने 1996 मध्ये. मग जातीची नोंद नाही तरी त्यांचं व्हॅलिडिटी कशी होते? व्हॅलिडिटीसाठी पण पत्र काढले सरकारने की यांच्या जातीची नोंद नसते, मुसलमानामध्ये जाती लिहित नाही, त्यामुळे त्यांना बिना जातीच्या नोंदीचंच व्हॅलिडिटी द्या. म्हणजे मुसलमान माणसाला माळी जातीचं प्रमाणपत्र देण्याची महाराष्ट्रात सर्रास परंपरा आहे. काही पुरावा नाही, काही गॅजेट नाही, काही भानगड नाही, चालू आहे महाराष्ट्रामध्ये. हे हजारोने प्रमाणपत्र दिले जातात. ते इलेक्शनला पण उभं राहू शकतात. तेव्हा भुजबळांचं दुखत नाही, तेव्हा हाकेचं दुखत नाही.